मनपूर्वक अभिनंदन. ज्या टेट धारकांचं शिक्षक म्हणून नियुक्ती झाली त्यांचे अभिनंदन. तुम्हाला जर ह्या याद्या बघायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक टाकली, त्यावर निवड याद्या बघू शकता आणि ज्या जनरल सूचना आहेत त्याचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव यादीमध्ये शोधता येईल. बघूया पूर्ण माहितीसह. पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व टेट धारकांचे अभिनंदन ज्यांचं शिक्षक म्हणून निवड झाली आहे. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. उमेदवारांसाठी सूचना 25/2/2024 टेट 2022 नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत पवित्र पोर्टलमार्फत टेट 2022 नुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून दिनांक 5/2/2024 ते 14/2/2024 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकाराअंतर्गत त्यांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे. मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय तसेच विविध न्यायनिवाडे, शासन आदेश इत्यादी बाबी एकत्रित घेऊन निवडीसाठी शिफारस झाली. ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले त्यांनी लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म मेनू अंतर्गत ॲप्लिकंट रिकमेंडेड स्टेटसवर क्लिक केल्यास सिलेक्ट राऊंड या ड्रॉपडाऊनमधून फेज 1 यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या ड्रॉपडाऊनमधून विदाऊट इंटरव्ह्यू नेमून निवडा. त्यातून सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये आपल्या निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल. व्ह्यू प्रेफरन्स व्हॉइस यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल. त्यानंतर त्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास उमेदवारांची निवड कोणत्या टप्प्यावर रद्द होईल अशा उमेदवारांना योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. याबाबत काही अडचणी असल्यास तक्रार निवारण दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. ईमेल ID दिला आहे, त्यावर तुम्ही अर्ज करू शकता. उमेदवारांना अन्य काही अडचणी असल्यास एजुपवित्र 2022 वर संपर्क साधा. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जात असताना अनेक असंतुष्ट घटक काहीतरी वावड्या उडून प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते सर्व प्रयत्न सनदशीर मार्गाने व ठामपणे प्रशासनाने हाणू पाडलेत. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. शिक्षक होणे ही आयुष्यातील सर्वोत्तम घटना आहे, याची जाण ठेवा व सेवानिवृत्तीपर्यंत जतन करून ठेवावी. सूरज मांढरे, आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र. अभिनंदन.